वनस्पती ऊती संवर्धन ही एक निर्जंतुक वातावरणाचा वापर करून वनस्पतींच्या पेशी, ऊती किंवा अवयव वाढवण्याची पद्धत आहे. याचा उपयोग मूळ पद्धतीचे क्लोन तयार करण्यासाठी आणि वनस्पतींचा जनुकीय फेरफार यांसारख्या इतर उद्देशांसाठी केला जातो. ऊती संवर्धनाचे प्रोटोप्लास्ट कल्चर सारखे विविध प्रकार आहेत. पेशीभित्ती नसलेल्या वनस्पती भागाला प्रोटोप्लास्ट म्हणतात. आता हे प्रोटोप्लास्ट वेगळे केले जातात आणि संकरित किंवा जनुकीय दृष्ट्या रूपांतरित वनस्पती तयार करण्यासाठी योग्य वातावरणात संवर्धित केले जातात. पुढील प्रकार म्हणजे भ्रूण संवर्धन. या पद्धतीमध्ये परिपक्व आणि अपरिपक्व भ्रूणांना कृत्रिम माध्यमात वाढवून त्यांच्या वाढीस चालना दिली जाते आणि याचा उपयोग सुप्त कालावधीतही वनस्पती तयार करण्यासाठी केला जातो. पुढील प्रकार आहे मेरिस्टेम संवर्धन. या प्रकारच्या ऊती संवर्धनामध्ये रोगमुक्त लागवड साहित्य तयार करण्यासाठी अग्रस्थ मेरिस्टेम वापरले जाते. पुढील प्रकार आहे बीज संवर्धन. बीज संवर्धनामध्ये बिया खुल्या परिस्थितीत वाढवण्याऐवजी बाहेरील वातावरणात वाढवल्या जातात. त्यानंतरचा प्रकार आहे कॅलस संवर्धन. यामध्ये पेशी आणि वनस्पती तयार करण्यासाठी पोषक माध्यमावर वनस्पती वाढवणे समाविष्ट केलेले आहे. परागकोश संवर्धन ही एक अशी पद्धती आहे ज्यात परागकोश वेगळे करून त्यांना पोषक द्रावणात संवर्धित करून हॅप्लॉइड वनस्पती विकसित केल्या जातात. आता वनस्पती ऊती संवर्धनामध्ये संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती भागाला एक्सप्लांट म्हणून ओळखले जाते. हे एक्सप्लांट्स इन विट्रो किंवा पोषक माध्यमात संवर्धित केले जातात आणि ते एक स्वतंत्र वनस्पतीमध्ये वाढण्यास मदत करतात. आता ज्या पोषक माध्यमात एक्सप्लांट विकसित वनस्पतीमध्ये वाढणार आहे त्या माध्यमामध्ये सर्व पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे एक्सप्लांट्सच्या वाढीसाठी पुरवली जाणारी काही पोषक तत्वे आहेत. ती पोषक तत्वे म्हणजेच आपले नायट्रोजन असेल, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर यांसारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि तसेच लोह, मॅंगनीज आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट्स. माध्यमांमध्ये कार्बन किंवा ऊर्जा स्रोत देखील पुरवला गेला पाहिजेत, जो पोषक माध्यमातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे, जिथे ऊती संवर्धन केले जाऊ शकते. वनस्पती ऊती संवर्धनाचे फायदे हे आहेत की त्यातून रोगमुक्त वनस्पती तयार करता येतात. याचा उपयोग पिकांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी केला जातो. उदाहरणार्थ केळी आणि इतर उच्च मूल्य असलेली पिके, फुलपिके आणि इतर औषधी व सुगंधी पिके. ते इच्छित गुणधर्म असलेली वनस्पती मिळवण्यासाठी देखील लागू आहे, जसे की पीक, फुलझाड आणि भाज्या किंवा फळांमध्ये वेगळा रंग आणणे, ज्यामुळे उत्पादनाला अधिक उच्च आर्थिक मूल्य मिळेल, म्हणजेच
बाजारपेठेत जास्त किंमत मिळेल असे केले जाते. त्यामुळे हे काही उपयोजन आहेत जिथे संवर्धन केले जाते.